नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एडिट ह्या मेनूबद्दल माहिती घेणार आहोत। आता एडिट मेनूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की काही मेनूज अनविजिबल दिसतायत। तर ते विजिबल दिसण्यासाठी तुमच्या इमेजवरती किंवा फाईलवरती जोपर्यंत कुठलं ऑपरेशन होत नाही तोपर्यंत ते विजिबल दिसत नाही, म्हणून ते अनविजिबल दिसतात। बाकीचे मेनू बघितले तरी तुम्हाला त्यात जाणवेल की सिलेक्टेड मेनूज विजिबल दिसतायत, बाकी अनविजिबल दिसतंय। आता फॉर एक्झाम्पल इथे अंडू मेनू आहे। आता जर आपण काही कामच केलेले नाही तर ते अंडू होणार नाही। तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, तुमच्या फाईल वरती कुठलं तरी काम करायचंय, त्याच वेळेस हे मेनू विजिबल होतील। आपण काय करूया, ह्या इमेज वरती ब्रशने थोडीशी रंगरंगोटी करूया। आता अंडू ब्रश टूल हा ऑप्शन विजिबल झालेला आहे। त्याचा शॉर्टकट आहे कंट्रोल झेड। कंट्रोल झेड केल्यानंतर एक स्टेप पाठीमागे येतोय। त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे स्टेप फॉरवर्ड। शिफ्ट कंट्रोल झेड करून तुम्ही एक स्टेप पुढे जाऊ शकता। त्यानंतरचा ऑप्शन आहे स्टेप बॅकवर्ड। ऑल्ट कंट्रोल झेड करून तुम्ही स्टेप बाय स्टेप पाठीमागे येऊ शकता। त्यानंतरचा ऑप्शन आहे फेड। आता हा फेड ऑप्शन विजिबल दिसण्यासाठी आपण याच्यावरती एक छोटंसं ऑपरेशन करूया। मी काय करतोय, इरेजरने इमेज इरेज करतोय। त्यानंतर फेडला ऑप्शन येईल, त्यावेळेस फेड हा ऑप्शन विजिबल होईल। त्याचा शॉर्टकट आहे शिफ्ट कंट्रोल एफ। त्याच्यावरती मी क्लिक करतोय आणि इथनं त्याची ऑपेसिटी तुम्ही कमी जास्त करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही फेडचा यूज करू शकता। त्यानंतरचा ऑप्शन आहे कट, कॉपी, कॉपी मर्ज, पेस्ट, पेस्ट स्पेशल, क्लिअर। तर हे ऑप्शन दिसण्यासाठी तुमची इमेज किंवा तुमची फाईल ही सिलेक्टेड असायला हवी। त्यासाठी मी इमेज सिलेक्ट करतोय। कट हा ऑप्शन आता आपल्याला विजिबल दिसेल, त्याच्यावरती क्लिक करतोय तर तेवढी इमेज कट होते। तर मी कंट्रोल झेड करतोय, परत एक स्टेप पाठीमागे येतोय। त्यानंतरचा ऑप्शन आहे कॉपी। कॉपी केल्यानंतर इमेज कॉपी होईल, जी तुम्ही कुठेही पेस्ट करू शकता। आता फॉर एक्झाम्पल पेस्ट करण्यासाठी मी कंट्रोल व्ही करतोय, तर इमेज इथे पेस्ट झाली। जर तुम्ही इकडे लेअर वरती बघितलं तर दोन सेपरेट लेअर तयार झाल्यात। ही मेन इमेज मी थोड्या वेळ हाईड करतोय, तर पेस्ट झालेली इमेज तुम्हाला व्यवस्थित दिसेल। त्यानंतरचा ऑप्शन आहे कॉपी मर्ज। कॉपी मर्ज म्हणजे काय मित्रांनो, कॉपी मर्ज हा ऑप्शन खूप महत्वाचा आहे। जेवढं तुमचं सिलेक्शन असतं तेवढीच जर तुम्हाला फाईल साईज घ्यायची असेल तर कॉपी मर्ज हा ऑप्शन उपयोगात येतो। कॉपी मर्ज करतोय मी, त्यानंतर फाईल न्यू करतोय। आता ही जी फाईल आहे ही जेवढं माझं सिलेक्शन होतं तेवढीच फाईल येईल। त्यानंतर कंट्रोल व्ही करून तुम्ही तिथं पेस्ट करू शकता। अशा पद्धतीने कॉपी मर्जचा यूज होतो। त्यानंतर ऑप्शन आहे पेस्ट, जो आपण आत्ताच घेतला। कंट्रोल व्ही हा पेस्टचा ऑप्शन आहे। पेस्ट स्पेशल, यात आणखी 3 ऑप्शन आहे, पेस्ट इन प्लेस, पेस्ट इंट्रो, पेस्ट आउटसाइड। तर हे तीनही ऑप्शन आपण क्रमाक्रमाने बघणार आहोत। याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग आपण करून घेऊ शकतो। कशा प्रकारे करायचा ते आता आपण बघूया। त्यासाठी आपण एक फाईल ओपन करूया। इथे मी एक फाईल ओपन केली, तिचा लॉक काढतोय। त्यानंतर आपल्याला काय करायचंय, एक सिलेक्शन घेतलं मी, ते कॉपी केलं। पेस्ट करण्यासाठी आधी कॉपी करणं गरजेचं आहे, लक्षात असू द्या। कॉपी केलं, त्यानंतर पेस्ट स्पेशल करतोय मी, त्यात पेस्ट इन प्लेस करतोय। तर एक सेपरेट त्याची इमेज तिथे पेस्ट झाली। त्याला थोडंसं क्रिएटिव्ह पद्धतीने मी काम करून दाखवतो। जे ऑप्शन पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण वापरले होते, लेअर वरती डबल क्लिक करून स्टाईल्स येतात, त्या स्टाईलचा उपयोग करून आपण थोडंसं क्रिएटिव्ह काम करू शकतो। अशा पद्धतीने तुम्ही पेस्ट स्पेशल मधील पेस्ट इन प्लेस या मेनूचा उपयोग करू शकता। आणखी काही क्रिएटिव्ह काम आपण पुढे घेणारच आहोत, ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल शिकणार आहोत। आता मी कंट्रोल झेड करून परत पाठीमागे येतोय, परत एकदा कॉपी करतोय, त्यानंतर पेस्ट स्पेशल इंटो करतोय। त्यावेळेस इन होईल, याच्यावरती डबल क्लिक केलं, तुम्ही बिवेल केलं तर आतल्या बाजूने आता ते इफेक्ट्स येतील। परत एकदा पाठीमागे येतोय, कॉपी करतोय, पेस्ट स्पेशल मध्ये आउटसाइड केलं तर बाहेरच्या बाजूने ते इफेक्ट अप्लाय होतील किंवा स्टाईल्स अप्लाय होतील। एडिट टूल वरती क्लिक केल्यानंतर क्लिअर ऑप्शन विजिबल करण्यासाठी आपल्याला त्यावरती आधी काहीतरी ऑपरेशन करणं गरजेचं आहे। त्यासाठी मी एक सिलेक्शन घेतोय। क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस क्लिअर कराल त्यावेळेस तेवढा पोर्शन डिलीट होतोय। अशा पद्धतीने तुम्ही क्लिअरचा वापर करू शकता। त्यानंतरचा ऑप्शन आहे चेक स्पेलिंग आणि फाइंड रिप्लेस टूल। तर त्याच्यासाठी आपल्याला काही टेक्स्ट घ्यावे लागेल। मी एक टेक्स्ट घेतोय,
त्यानंतर ते टूल्स विजिबल होतील. चेक स्पेलिंग याचा उपयोग करून आपण स्पेलिंग मध्ये ॲक्युरसी आणू शकतो. मात्र ह्या टूल्सला काही लिमिटेशन्स आहेत. बऱ्याच रिजनल लँग्वेज मध्ये अक्षरांची स्पेलिंग वेगवेगळे असतात, त्यामुळं हा टूल परफेक्ट काम करेलच असं नाही. पुढचा टूल आपण घेतोय फाइंड अँड रिप्लेस टेक्स्ट. आता फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला SH हा शब्द मी चेंज करतोय. तो ऑटोमॅटिक SH फाइंड करेल आणि त्याला DK या नावात चेंज करेल. त्यासाठी आपल्याला चेंज ऑल करायचे, ओके करायचे. आता इथं लेटरमध्ये तुम्हाला ते वर्डिंग चेंज झालेलं दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही फाइंड अँड रिप्लेसचा यूज करू शकता. त्यानंतरचा टूल आहे फिल आणि स्ट्रोक. फिल करण्यासाठी मी त्या लेअरला सिलेक्ट करतोय. त्यानंतर तुम्ही त्यात कलर असेल, फोरग्राऊंड असेल, बॅकग्राऊंड कलर असेल, पॅटर्न असेल, ब्लॅक, ग्रे, व्हाईट हे फिल करू शकता. आता मी एक कलर फिल करतोय. ओके केल्यानंतर तो कलर त्या फिल होईल. त्यानंतर आहे स्ट्रोक. याचा वापर करून तुम्ही इमेजला बॉर्डर देऊ शकता. अशा पद्धतीने स्ट्रोकचा तुम्हाला यूज करता येईल. त्यानंतर एक महत्त्वाचा टूल आपण शिकतोय कंटेंट अवेअर स्केल. याचा खूप चांगला यूज आपण करू शकतो मित्रांनो. कशा प्रकारे याचा यूज करायचा ते आता आपण बघूया. ही एक इमेज आहे, हिला मी रिव्हर्ट करतोय. रिव्हर्ट केल्यानंतर इमेज जशी आपण ओपन केली होती त्या स्टेजला येईल. त्याचा शॉर्टकट आहे F12. आता आपण काय करतोय, फॉर एक्झाम्पल आपण याला Ctrl+T करतोय आणि याला आपण स्ट्रेच करतोय, तर ती तुम्ही बघाल सगळ्या बाजूने स्ट्रेच होते. आता आपल्याला अशा पद्धतीने स्ट्रेच नाही करायचं. आता आपल्याला कंटेंट अवेअरने त्याला स्केल करायचे. तर त्यावेळेस काय होतं, एका विशिष्ट लिमिट पर्यंत तुमच्या इमेजचा पॉइंट तोच राहून इमेज स्ट्रेच होते. तुम्ही बघाल जोपर्यंत कमी साईज मध्ये आपण स्ट्रेच करतोय तोपर्यंत चेहऱ्यावरती विशेष फरक जाणवत नाही. पण इमेज आपण बऱ्यापैकी मोठी केली, म्हणजे मेन जी साईज होती त्यापेक्षा भरपूर मोठी केली. पण प्रमाणापेक्षा जास्त जर तुम्ही खेचलं तर मात्र ती स्ट्रेच झाल्यासारखी दिसेल. अशा पद्धतीने मी परत ओरिजिनल स्टेपला येतोय Alt-Ctrl-Z करून. पुढचा टूल आहे मित्रांनो पपेट वार्प. या टूलच्या माध्यमातून आपण इमेज मध्ये मॉडिफिकेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल ही जी मॉडेल आहे हिची मान थोडीशी तिरकी आहे, तर ती आपण पपेट रॉपच्या साहाय्याने सरळ करू शकतो. ती कशा प्रकारे करायची ते आता आपण बघूया. पपेट रॉपचा वापर करण्या अगोदर आपल्याला सिलेक्शन करणं गरजेचं आहे इमेजचं, ते आपण करूया. मी इमेजचं सिलेक्शन केलंय. त्यानंतर मी एडिट मध्ये जातोय, पपेट वार्प याच्यावरती क्लिक करतोय. पपेट वार्प या टूल वरती क्लिक करतोय. थोडीशी इमेज झूम करून घेतोय, त्यासाठी Ctrl+ वापरतोय. आता मी एक छोटे छोटे पॉइंट देतोय. मला जिथनं आता मॉडिफिकेशन करायचंय तिथे मी क्लिक करतोय आणि आता असं ज्यावेळेस बाणाचं चिन्ह येईल त्यावेळेस तुम्ही ते पकडून थोडंसं मूव्ह करताय, तर पपेट टूल एकदम व्यवस्थितपणे आपलं काम करतोय. एंटर केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता. पर्स्पेक्टिव्ह रॅप हा टूल आपण फारसा वापरत नाही. त्यानंतर आहे फ्री ट्रान्सफॉर्म टूल. याचा वापर आपण एका सेपरेट लेक्चर मध्ये केला आहे. ते डिटेल्स बघण्यासाठी तुम्ही ते पाठीमागचे लेक्चर एकदा रेफर करा. फ्री ट्रान्सफॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्मचे जे ऑपरेशन्स आहे ते सगळे ऑपरेशन्स आपण करून बघितले आहेत. त्यानंतर आहे ऑटो अलाइन आणि ऑटो ब्लेंड. याच्यासाठी परत एक सेपरेट लेक्चर आपण घेणार आहोत. त्यानंतर आहे डिफाइन ब्रश प्रीसेट. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन ब्रश तयार करता येतं. कशा प्रकारे करायचा ते आपण बघूया. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ह्या इमेजचा एक ब्रश तयार करायचा आहे. तुम्ही डिफाइन ब्रश वरती क्लिक केलं, इथे सॅम्पल ब्रश जे काय आहे नाव ते नाव दिलं. आता ज्यावेळेस तुम्ही ब्रश मध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला तिथे एक नवीन ब्रश तयार झालेला बघायला मिळेल. त्या ब्रशचा तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकता. सेम थिंग आपण डिफाइन पॅटर्न साठी करू शकतो. आता हा एक वेगळा पॅटर्न तयार होईल. आपण ओके केल्यानंतर जेव्हा आपण पॅटर्न मध्ये जाऊ त्यावेळेस आपल्याला एक नवीन पॅटर्न बघायला मिळेल. हा बघा, इथे एक नवीन फाईल घेतोय मी आणि आता मी पॅटर्न ड्रॉ करतोय. त्याची ऑपिसिटी वाढवतोय. ह्या दोन्ही टिक मार्क मी ऑफ करतोय. आता परफेक्ट आउटपुट तुम्हाला दिसेल.
त्यानंतर आहे पर्च, तुम्ही जे काही केलेलं आहे ते अंडू करण्यासाठी पर्चचा यूज होतो. त्यानंतर ॲड ऑफ PDF चे काही प्रीसेट्स आहेत, ह्या प्रीसेटचा यूज तुम्हाला PDF तयार करण्यासाठी होतो. याला पॅरलल आणखी सोपे ऑप्शन्स आहेत, त्यामुळे फारसं अवघडात न पडता आपण तेही ऑप्शन नंतर घेणार आहोत आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करणार आहोत. त्यानंतर आहे प्रीसेट, हे वेगवेगळे प्रीसेट्स आहेत, म्हणजे ब्रशचे प्रीसेट असतील, स्वॅचेस असतील, ग्रेडियंट्स असतील, इथून तुम्ही ते लोड करू शकता. ब्रश असेल, प्रीसेट असेल, ग्रेडियंट असेल, पॅटर्न्स असतील, हे सगळं फोटोशॉप मध्ये नवीन कसं ऍड करायचं याचंही एक सेपरेट लेक्चर असणार आहे, त्यामुळे आपण इथं जास्त वेळ घालवणार नाही. त्यानंतर एडिट मेन्यू मधील एक महत्वाचा ऑप्शन्स आहे कीबोर्ड शॉर्टकट. तुमच्या कीबोर्डचे शॉर्टकट्स इथनं तुम्ही एडिट करू शकता किंवा कस्टम करू शकता. याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं इथं तुम्ही शॉर्टकट तयार करू शकता. हे ऍप्लिकेशन मेनू असेल, पॅनल मेनू असेल, टूल्स असतील, इथले शॉर्टकट्स जे आहेत ते तुम्ही कस्टम करू शकता. त्यानंतर आणखी एक महत्वाचा मेनू आहे मेन्यू. याच्यावरती क्लिक करून तुम्ही याची व्हिजिबिलिटी मेन मेन्यू मध्ये ठेवू शकता. समजा इथं तुम्ही क्लिक करताय तर तुमचा न्यू मेनू दिसायचं बंद होईल. त्यानंतर आहे प्रेफरन्सेस, हा एक अत्यंत महत्वाचा ऑप्शन्स आहे मित्रांनो. प्रेफरन्सेस वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक विंडो ओपन होईल, त्यातील जनरल, परफॉर्मन्स आणि टाईप हे 3 महत्वाचे ऑप्शन्स आहेत. जनरल वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन्स बघायला मिळतील, जे फोटोशॉप चालू केल्यानंतर काय सेटिंग ठेवायची आहे त्याचं कस्टमायझेशन तुम्ही इथनं करू शकता. त्यानंतर इथे फाईल हँडलिंग हा एक महत्वाचा मेनू आहे. फाईल हँडलिंगचे ऑप्शन्स इथनं तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर आहे परफॉर्मन्स, तुमच्या रॅमच्या एकूण मेमरीपैकी किती रॅम तुम्ही इथं ठेवता फोटोशॉपसाठी तेवढ्या स्पीडने फोटोशॉप चालते. साधारण एक 60% जर तुम्ही ठेवलं तर फोटोशॉप बऱ्यापैकी फास्ट चालते. त्यानंतर ऑप्शन आहे टाईप, या टाईप वरती क्लिक करून तुम्ही युनिकोडची सेटिंग करू शकता. ते कसं करायचं ते आपण नंतर बघणार आहोत. अशा पद्धतीने एडिट मेन्यू मधील जे काही महत्वाचे ऑप्शन्स आहेत ते आपण घेतले. जे ऑप्शन्स राहिलेत ते आपण एका वेगळ्या पद्धतीने सेपरेट लेक्चर मध्ये घेणार आहोत. आता फक्त जास्त गर्दी न करता महत्वाचे ऑप्शन्स आपण घेतोय. धन्यवाद.